तुम्हाला वाटते का की तुम्ही तुमच्या पार्टनरला बेडवर 100% संतुष्ट करत आहात? जर ती खऱ्या अर्थाने समाधानी नसेल, तर कदाचित तुम्ही तो एक जादुई स्पर्श मिस करत आहात, ज्याबद्दल कोणीच उघडपणे बोलत नाही. हा व्हिडिओ तुमची विचारसरणी आणि तुमची संपूर्ण सेक्स लाईफ बदलून टाकणार आहे. त्यामुळे एक सेकंदही स्किप करू नका. तुम्हाला माहिती आहे का की एका महिलेच्या शरीरात ते कोणतं जादुई बटण असतं, ज्याला जर योग्य पद्धतीने स्पर्श केला तर ती आनंद आणि समाधानाच्या अशा शिखरावर पोहोचू शकते, ज्याची तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुम्हाला माहिती आहे की 95% पुरुष आपल्या पार्टनरला संतुष्ट करण्यात का अपयशी ठरतात? याचं उत्तर बेडवरची त्यांची परफॉर्मन्स नाही, तर त्यांचं अज्ञान आहे. त्यांना हेच माहीत नसतं की नेमकी सुरुवात कुठून करायची आणि कोणत्या भागाला किती कोमलतेने स्पर्श करायचा. आजचा हा व्हिडिओ तुमची संपूर्ण सेक्स लाईफ बदलून टाकेल. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला तो चरम सुख द्यायचा असेल, ज्याची ती आतुरतेने वाट पाहत असते, तर या व्हिडिओचा एक सेकंदही मिस करू नका. कारण जे रहस्य मी आज उलगडणार आहे ते तुम्हाला कोणत्याही शाळेत किंवा पुस्तकात शिकवलं गेलेलं नाही. बहुतांश पुरुष थेट मेन ॲक्टवर उडी मारतात आणि हीच सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की महिलेच्या शरीरात 8,000 पेक्षा जास्त नर्व एंडिंग्ज असलेला तो कोणता भाग आहे, जो फक्त आणि फक्त आनंद देण्यासाठीच बनलेला आहे? पुरुष अनेकदा हा भाग शोधण्यात चूक करतात किंवा मग त्याला खूप रफ पद्धतीने हाताळतात. आज आपण त्याच सेन्सिटिव्ह स्पॉटबद्दल बोलणार आहोत, ज्याला क्लिटॉरिस म्हटलं जातं. पण थांबा, तुम्हाला माहिती आहे का की हे नक्की कुठे असतं आणि त्याचा खरा आकार काय आहे? तुम्ही जे पाहू शकता ती तर फक्त एक छोटीशी टीप आहे. याचा खरा खजिना तर आत लपलेला असतो. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही मसाजची अशी तंत्र शिकाल की तुमची पार्टनर तुमची दिवानी होईल. नमस्कार, मी आहे तुमची डॉक्टर नमिता पाटील आणि आज आपण कोणत्याही लाज किंवा संकोचाविना फिमेल सेन्सिटिव्हिटी आणि मसाजच्या योग्य पद्धतीबद्दल सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग, सर्वात आधी त्या रहस्यमय भागाला समजून घेऊया, जो समजून घेणं प्रत्येक पुरुषासाठी अनिवार्य आहे. ज्याला आपण क्लिटॉरिस म्हणतो, तो महिलेच्या प्रायव्हेट पार्टच्या सर्वात वरच्या भागावर, जिथे दोन्ही लेबिया किंवा ओठ मिळतात, तिथे एका छोट्या दाण्यासारखा किंवा वाटाण्याच्या दाण्यासारखा जाणवतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा छोटासा दाणा फक्त एक टीप आहे. मुळात हा शरीराच्या आतपर्यंत पसरलेला असतो आणि त्याचे 2 पाय किंवा बल्ब्स असतात, जे उत्तेजनेच्या वेळी रक्ताने भरून जातात. यामध्ये पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टच्या तुलनेत दुप्पट नर्व एंडिंग्ज असतात. हीच ती जागा आहे जिथून एका महिलेला खरा ऑर्गॅझम किंवा चरम सुख मिळतं. आता बोलूया त्या सर्वात महत्त्वाच्या तंत्राबद्दल, मसाजबद्दल. मसाजचा अर्थ फक्त घासणे किंवा रगडणे असा होत नाही. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की हा भाग इतका जास्त संवेदनशील असतो की जर तुम्ही यावर थेट आणि जोराने हात लावला तर तिला आनंदाच्या जागी वेदना जाणवतील. मसाज सुरू करण्यापूर्वीचा सर्वात मोठा नियम आहे फोरप्ले आणि लुब्रिकेशन. जोपर्यंत तुमची पार्टनर पूर्णपणे उत्तेजित होत नाही आणि तिथे नैसर्गिक ओलावा येत नाही, तोपर्यंत त्या भागाला थेट स्पर्श करू नका. जर नैसर्गिक ओलावा कमी असेल तर नेहमी एका चांगल्या वॉटर बेस्ड लुब्रिकँटचा वापर करा. कोरड्या बोटांनी मसाज करणं ही एक खूप मोठी चूक आहे. मसाज सुरू करण्याची योग्य पद्धत कोणती? तुमच्या बोटांच्या टोकांचा वापर करा. सुरुवात कधीही थेट क्लिटॉरिसपासून करू नका. आधी त्याच्या आजूबाजूच्या मांड्यांवर, पोटाच्या खालच्या भागावर आणि मग हळूहळू आउटर लिप्सवर आपली बोटं फिरवा. याला सेन्शुअल वेकिंग म्हणतात. जेव्हा तुम्ही पाहाल की ती दीर्घ आणि जड श्वास घेत आहे, तेव्हा तुमचं बोट अगदी हलकेच, जसे एखाद्या फुलाच्या पाकळीला स्पर्श करत आहात, क्लिटॉरिसवर फिरवा. इथे सर्वात प्रभावी पद्धत आहे सर्क्युलर मोशन, म्हणजेच गोल गोल फिरवणे. तुमचं बोट घड्याळाच्या दिशेने आणि मग उलट्या दिशेने अतिशय हळूवारपणे फिरवा. आणखी एक अतिशय प्रभावी तंत्र आहे, ज्याला बटरफ्लाय टच म्हटलं जातं. यामध्ये तुम्ही तुमची बोटे इतकी हलकी ठेवता की तिला स्पर्श जाणवेल पण दबाव पडणार नाही. लक्षात ठेवा, तालमेल म्हणजेच रिधम सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. जर तिला एका विशिष्ट स्पीडवर मजा येत असेल तर तुमचा स्पीड अचानक बदलू नका. पुरुष बऱ्याचदा हीच चूक करतात की जशी महिलेला मजा यायला लागते ते आपल्या बोटांचा वेग खूप वाढवतात. यामुळे सेन्सिटिव्हिटी ओव्हरलोड होते आणि आनंद संपून जातो. जोपर्यंत ती स्वतः तुम्हाला वेग वाढवण्याचा इशारा देत नाही, तोपर्यंत तुम्हाला तीच लय टिकवून ठेवायची आहे. मसाज दरम्यान आपल्या पार्टनरची बॉडी लँग्वेज ओळखायला शिका. जर तिची कंबर वर उचलली जात असेल, ती तिचे डोळे बंद करत असेल किंवा हलके आवाज काढत असेल, तर समजून जा की तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात. अनेकदा बोटांऐवजी आपल्या जिभेचा वापर करणं देखील खूप सुखद असतं. जिभेची कोमलता क्लिटॉरिससाठी सर्वोत्तम मसाज मानली जाते.
तिथे अल्फाबेट टेक्निकचा वापर करा. म्हणजेच तुमच्या जिभेने तिथे ए, बी, सी किंवा ओ बनवण्याचा प्रयत्न करा. ही विविधता तिला वेड लावून सोडेल. आणखी एक गोष्ट जी खूप कमी लोकांना माहीत असते ती म्हणजे क्लिटॉरल हुडचा वापर. क्लिटॉरिसच्या वर एक छोटीशी स्किनची परत असते ज्याला हुड म्हणतात. क्लेट त्या दाण्याला स्पर्श करण्याऐवजी त्या स्किनच्या वरून मसाज करणं जास्त सुरक्षित आणि आनंददायक असतं, विशेषतः सुरुवातीला. जशी जशी तिची उत्तेजना वाढेल तुम्ही हळूच ते हुड मागे सरकवून थेट स्पर्श करू शकता. लक्षात ठेवा, सेक्स म्हणजे फक्त पेनिट्रेशन नाहीये. एका महिलेसाठी तिचा मेंदू हा सर्वात मोठा सेक्स ऑर्गन असतो. मसाज दरम्यान तिच्याशी गोड आणि नॉटी गप्पा मारा. तिचं कौतुक करा. तिला सांगा की ती किती सुंदर दिसत आहे. जेव्हा तुम्ही शारीरिक स्पर्शाला शब्दांची जोड देता तेव्हा मसाजचा परिणाम 100 पटीने वाढतो. मसाज करताना तुमच्या दुसऱ्या बोटांनी तिच्या जी स्पॉटला देखील उत्तेजित करण्याचा प्रयत्न करा, जो वजायनाच्या आत वरच्या भिंतीवर साधारण 2 इंच आत असतो. जेव्हा तुम्ही बाहेरून क्लिटॉरिल मसाज आणि आतून जी स्पॉट स्टिम्युलेशन एकाच वेळी करता त्याला ब्लेंडेड ऑर्गॅझम म्हणतात, जे कोणत्याही महिलेसाठी जगातील सर्वात मोठं सुख असतं. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धैर्य, म्हणजेच पेशन्स. महिलांना उत्तेजित व्हायला आणि शिखरापर्यंत पोहोचायला पुरुषांपेक्षा जास्त वेळ लागतो, त्यामुळे अजिबात घाई करू नका. या मसाजला एका प्रक्रियेसारखं न घेता एका प्रवासासारखं एन्जॉय करा. तुमच्या बोटांमध्ये ती जादू असली पाहिजे की ती सगळं काही विसरून फक्त त्या क्षणात हरवून जाईल. जर तुम्ही या स्टेप्स फॉलो केल्या तर माझ्यावर विश्वास ठेवा की तुमची पार्टनर तुमच्यावर फक्त जास्त प्रेमच नाही करणार, तर ती तुमचा आणखी जास्त आदर करेल, कारण तुम्ही तिच्या गरजा आणि तिचं शरीर समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की आजचं हे सेशन तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरलं असेल. तुमची सेक्स लाईफ अधिक बेटर बनवण्यासाठी संकोच सोडून द्या आणि संवाद म्हणजेच एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं सुरू करा. जर तुम्हाला ही माहिती योग्य आणि उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना याची गरज आहे. मी जी स्पॉट कसा शोधायचा आणि त्याला कसं उत्तेजित करायचं यावर वेगळा सविस्तर व्हिडिओ बनवावा अशी तुमची इच्छा आहे का? खाली कॉमेंटमध्ये येस लिहा आणि तुमचे प्रश्नही विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या पार्टनरची काळजी घ्या. धन्यवाद.